9 महिने असह्य वेदना सहन करून बाळाला जन्म देणाऱ्या आईला देवाचं दुसरं रूप मानलं जातं। आई आपल्या लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे आयुष्यभर जपते। पण गोंदिया जिल्ह्यातल्या एका महिलेनं आपल्या 20 दिवसाच्या बाळासोबत जे केलंय ते ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल। 18 नोव्हेंबर रोजी गोंदियाच्या रावणवाडी पोलीस ठाण्यात एक महिला तिच्या बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार देते। पोलीस शोधकार्य सुरू करतात। घरच्यांची कसून चौकशी केली जाते आणि या चौकशीत जे समोर येतं त्यानं पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते। 22 वर्षीय रिया फाये हिनं पोलिसांना कबुली दिली की तिनंच आपल्या बाळाला संपवलंय आणि कुणाला संशय येऊ नये म्हणून तिनं पोलिसात बाळाच्या अपहरणाची खोटी तक्रार दिली। रियाला नोकरी करायची होती, पण पतीनं तिला गर्भपात करू दिला नाही। बाळामुळे घरात अडकून पडेल म्हणून रियानं त्याला संपवायचं ठरवलं। 17 नोव्हेंबरच्या रात्री घरचे झोपले असताना तिनं मुलगा विराजला उचललं, मागच्या दारानं बाहेर जाऊन थेट वैनगंगा नदीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिलं। रियाची कबुली ऐकल्यानंतर पोलिसांच्या अंगावरही काटा आला। कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ नदीकाठी शोध मोहीम सुरू केली। काही तासांच्या प्रयत्नानंतर वैनगंगा नदीतील पुलाखाली विराजचा मृतदेह आढळला। हे दृश्य पाहून पोलिसांसह स्थानिक नागरिकही हादरून गेले। रियावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक झाली आहे।